नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता रमा आणि अबोली दोघीजणी भोंदू बाबाकडे गेलेले असतात. तेव्हा इथे रमा म्हणत असते की अबोली, अगं किती ऊन आहे ना, चल आपण जरा लिंबू सरबत घेऊया. तेव्हा अबोली म्हणते, आई नको, मला माझी इच्छा नाही आहे. तेव्हा इथे रमा म्हणत असते अबोली, अगं कशाला तू इतकी नाराज होतेस, आपण त्या बाबांकडे गेलो होतो ना, आता बघ, आता तुझ्या मागची सगळी इडापिडा निघून जाईल आणि तुला लवकरात लवकर बरं वाटेल की नाही बघच तू. तेव्हा अबोली म्हणत असते, आई अहो असं कुठे असतं का, म्हणजे तुम्ही मला त्या बाबांकडे घेऊन गेलात आणि त्यांनी जे काही भूत वगैरे आहे, भूत प्रेत, ते बाटलीमध्ये भरून ठेवलं. तुमचा खरंच या गोष्टींवरती विश्वास आहे? माझा अजिबात या गोष्टींवरती विश्वास नाही आहे आणि मला तुम्ही तिथे घेऊन गेलात ना, हे सुद्धा मुळात मला पटलेलंच नाही आहे. तेव्हा इथे आता रमा म्हणत असते, अबोली हे बघ, तू माझी मुलगी आहेस आणि मला माझ्या मुलीपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे. मला तिथे नेऊन मला समाधान वाटलं की माझ्या मुलीला आता बरं वाटेल. तर आता अजून मला काय हवं आहे, हे बघ, तुला लवकरात लवकर बरं वाटणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कळलं का तुला? तेव्हा आता चल, आता तू शांत हो, अजिबात चिडचिड करू नकोस. आता आपण घरी जाऊया. तेव्हा इथे अबोलीला आपल्या आजूबाजूला काही आवाज ऐकू येतात. तेच आवाज जे अबोली अबोली तिला कुणीतरी आवाज देते असं तिला वाटतं. तेव्हा इथे रमा म्हणत असते की अबोली, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणते, नाही आई, मी कसलाच विचार करत नाही आहे, पण माझा या बाबा लोकांवरती अजिबात विश्वास नाही आहे. अहो हे लोक आहेत ना, भोंदूगिरी करतात, अंधश्रद्धा पसरवतात आणि तुम्ही मला त्यांच्याकडेच घेऊन गेलात. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. बरं, इथे आता अबोली म्हणते, आई तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. मला तिथे जाऊन काकू काकांच्या काही कागदपत्रांवरती सह्या घ्यायच्या आहेत. तेव्हा इथे आता रमा म्हणते, अबोली खरंच ना, नाहीतर मी येते तुझ्याबरोबर, तू ठीक आहेस ना? तेव्हा अबोली म्हणते, हो आई, मी एकदम ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा घरी, मी येतेच. तेव्हा इकडे आता रमा म्हणते, ठीक आहे. रमा निघून गेल्यानंतर अबोलीसुद्धा आपल्या रस्त्याने जात असते. ती इथे रस्ता आता क्रॉस करत असते. रस्ता क्रॉस करत असताना अबोली आता मध्येच उभी राहते. अबोलीला असं वाटतं की तिचा पाय कुणीतरी असा पकडलेला आहे आणि अबोली रस्त्याच्या बरोबर मधोमध उभी असते. ती स्वतःचा पाय आता ओढून ताडून काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा पाय काही निघायला तयारच नसतो आणि समोरून आता एक गाडी येत असते. ती गाडी तिला उडवते की काय असं तिला आता वाटत असतं. गाडीसुद्धा थांबायला तयार नसते, अबोलीचा पायसुद्धा निघायला तयार नसतो. तिच्याबरोबर नक्की काय घडतंय ना, हे तिलाच कळत नसतं. तरीसुद्धा इथे प्रेक्षकांनो, अबोली आपला पाय काढण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटीला तिचा पाय काही निघत नाही. गाडी एकदम तिच्या जवळ येते, तिला आता गाडी ठोकणार. तेवढ्यात तिथे रमा येते. रमा अबोलीला पकडते आणि तिला बाजूला करते. तेव्हा इथे रमा आणि अबोली दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात. इथे आता रमा अबोलीचा जीव वाचवते. तिला अबोली आता मिठी मारते. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली अगं काय हे सगळं, अगं तू रस्त्याच्या मधोमध का उभी होतीस आणि एवढी मोठी गाडी तुला दिसली नाही का, तू रस्ता क्रॉस का नाही केलास? तेव्हा अबोली म्हणते, आई मला पण कळत नाही आहे माझ्याबरोबर हे काय घडतं आहे. अहो मला असं वाटलं होतं की माझा पाय कुणीतरी घट्ट पकडून ठेवला होता, सोडायलाच तयार नव्हतं. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली अगं हे काय बोलतेस तू, इथे तुला कुणी दिसतंय का, मग तुझा पाय कुणी पकडला? तेव्हा अबोली म्हणते, आई मी खरंच सांगते, मी खोटं का बोलू? अहो मी रस्ता क्रॉस करत होते ना, तेव्हा माझा पाय घट्ट कोणीतरी पकडून ठेवला होता असं मला वाटलं आणि सोडायला सुद्धा तयार नव्हते. गाडी एवढ्या जवळ आली, बरं झालं तुम्ही आलात म्हणून, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण ह्या एरियातलं CCTV फुटेज बघूया, मग तर तुमचा विश्वास बसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली आता पोलीस स्टेशनमध्ये रमाला घेऊन येते. त्याच्यामध्ये रमा गेल्यानंतर अबोली आता कशा पद्धतीने रस्ता क्रॉस करत असते आणि मध्येच तिचा पाय आता तिथे रुतला जातो. त्यानंतर तिचा पाय ती काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा पाय कुणीतरी घट्ट पकडून ठेवलाय असं तिला वाटतं आणि ती रस्ता क्रॉस करू शकत नाही. तेव्हा इथे अंकुश, रमा, अबोली सगळेजण तो व्हिडिओ बघतात. अबोली म्हणत असते, आई बघितलंत ना, आता तरी तुमचा विश्वास बसला. मी खोटं बोलत नाही आहे हो, मी नाटक करत नाही आहे, खरोखर माझा पाय कुणीतरी तिथे पकडून ठेवला होता. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली खरंच, म्हणजे जर आपण हे सगळं बघितलं तर या गोष्टी थोड्या विचित्रच आहेत.
तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, अबोली पण तू आता काळजी करू नको, आपण त्या बाबांकडे गेलो होतो की नाही, आता ते तुला लवकरात लवकर बरे करतील. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, कुठल्या बाबांकडे? तेव्हा इथे भूत प्रेत उतरवण्याचे जे बाबा असतात त्यांच्याकडे रमा अबोलीला घेऊन गेलेली असते. हे आता अंकुशला कळतं. तेव्हा अंकुश म्हणतो की एक काम करा तुम्ही पवार, तुम्ही जरा बाहेर जा, कारण इथे अंकुशला आता रमाबरोबर बोलायचं असतं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, रमा तू अबोलीला कुठल्या बाबांकडे घेऊन गेली होतीस? अगं तुला किती वेळा सांगितलं, हे भोंदू बाबा असतात, यांच्यावरती विश्वास नसतो ठेवायचा. हे लोकांना फसवतात, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. कळत नाही का तुला? हे लोक अंधश्रद्धा पसरवतात. तेव्हा इकडे रमा म्हणते, सर मी सुद्धा आईना सांगितलं होतं मला तिथे घेऊन जाऊ नका म्हणून, माझासुद्धा असल्या लोकांवरती विश्वास नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, रमा तू तिथे अबोलीला घेऊन जायला नको होतंस. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर तुम्हाला खरं सांगू का, मला कधी कधी वाटतं ना की या सगळ्याचा ना कुठेतरी त्या सुप्रियावरती मला संशय आहे. त्या सुप्रियाशी सगळ्याचा संबंध आहे असं मला वाटतं. ती जेव्हापासून इथे आली आहे ना, तेव्हापासूनच माझ्या आयुष्यामध्ये अशा विचित्र घटना घडत आहेत. सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ती ज्या वेळेला आली होती तेव्हा तिने मला धमकी दिली होती. ती मला म्हणाली होती की त्या म्हाताऱ्याची आणि म्हातारीची केस लढायला घेऊ नकोस. जर तू त्यांची केस घेतलीस ना, तर ती तुझ्या आयुष्यातली शेवटची केस असेल, कळलं तुला? त्यानंतरला पुन्हा तिने माझ्यावरती मार्केटमध्ये सुद्धा हल्ला केला होता चाकूने. तेव्हासुद्धा ती म्हणाली होती, काय गं त्या म्हातारीची केस घेतलीस ना तू जर त्यांची केस घेतलीस ना, तर संपूर्ण तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन, तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन, असं ती मला म्हणाली होती. म्हणजे सर तिच्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तिची अशी इच्छा आहे की मी काकांची केस घेऊ नये सर. ती तर हे सगळं मुद्दामून घडवत नाही आहे ना, मला त्रास देण्यासाठी. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली कदाचित असं असू शकतं, त्या सुप्रियाचा छडा लावायला हवा. आणि तिच्याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट कळली. तेव्हा अबोली म्हणते, कुठली सर? तेव्हा अंकुश म्हणतो, अगं ती आहे ना एका पोलीस स्टेशनमध्ये 2 वर्ष आहे ना ती शिक्षा भोगून आली. तेव्हा इथे अबोली म्हणते, काय बोलताय काय सर तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो, हो. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? अंकुश म्हणतो की काकांनी, दिनकर काकांनी मला सांगितलं की ती एका ठिकाणी 2 वर्ष आता शिक्षा भोगून आली. त्याच्यामुळे ती कोणी साधीसुधी मुलगी नाही आहे, ती खूपच जास्त खतरनाक आहे. तिला पकडायला हवं आणि तिची आता चौकशी केली पाहिजे. तेव्हा इथे आता अंकुशला ही माहिती मिळालेली असते. त्याचबरोबर इथे अबोली म्हणत असते, सर मग आता काय करायचं? म्हणजे आता काकूंची मी केस घेते ते बरोबरच आहे ना. इथे आता सुप्रिया खरी गुन्हेगारच आहे, म्हणून तर ती 2 वर्ष शिक्षा भोगून आली आहे ना. तेव्हा इथे रमा म्हणते, नाहीतर काय अबोली, अगं एकदा ती आली होती ना पहिल्यांदाच आपल्या चाळीमध्ये, तेव्हा ती म्हणाली होती दीपशिकाला, ती दीपशिकाला म्हणते की जेव्हा तू इथे पोलीस होण्याच्या परीक्षा देत होतीस ना, तेव्हा ती शिक्षा भोगत होती म्हणून, असं सुद्धा ती म्हणाली होती. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, मग हेच खरं आहे. आता तिचा इथे पर्दाफाश करायलाच हवा. नक्की ती हे सगळं का करण्याचा प्रयत्न करते, काकांना का फसवण्याचा प्रयत्न करते, हे बघायला हवं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर तुम्ही एक काम कराल का, तुम्ही जरा त्या सुप्रियाचा मोबाईल ट्रेस कराल का? ती कुठे आहे, तिचं लोकेशन आपल्याला कळायला हवं. मी तिचा पाठलाग करेन सर, आणि ती हे सगळं का करण्याचा प्रयत्न करते ना, हे सुद्धा आपल्याला कळेल. तुम्ही तिचा मोबाईल ट्रेस करा, मग ती जिथे कुठे जाते तिथलं आपल्याला एक्झॅक्टली लोकेशन काय आहे हे कळेल. आणि इथे पौर्णिमाची मुलगीसुद्धा कुठे आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे मी तिचा मोबाईल ट्रेस करेनच, पण आधी रमा मला सांग तू कुठल्या बाबाकडे गेली होतीस ती? आता रमाने त्याचं नाव सांगितल्यानंतर अंकुश जातो आणि त्या भोंदू बाबाला अरेस्ट करून घेऊन येतो. तो बाबा आणि त्याचा इथे शिष्य दोघांनाही अरेस्ट केलेलं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, काय रे, काय सांगतोस तू लोकांना? कशा पद्धतीने तू इथे भूत प्रेत आता घालवत असतोस ते सांग. कर, माझ्यावरती प्रयोग कर, मला पण बघू दे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तू करतोस. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात, सर जाऊ द्या ना, अहो काहीतरी इथे मॅनेज करा. तेव्हा अंकुश म्हणतो, मॅनेज करा? अरे लोकांना फसवतोस तू. भोंदू बाबा त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा बिझनेस तयार केला आहेस. लाज नाही वाटत तुला लोकांना फसवायला, त्यांच्या भावनांशी खेळायला? तेव्हा इथे भोंदू बाबा म्हणत असतो की सर जाऊ द्या ना आता, अहो हवं तर तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा, ती रक्कम मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, काय?
अंकुश शिंदेला इथे आता पोलीस अधिकारी अंकुश शिंदेला तू लाच देणार आणि तो आता त्याच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की आता तुला शिकवतो बरोबर, इथे तू मला लाच देणार का, एवढी हिंमत वाढली तुझी. आणि इथे अंकुश आता लगेचच त्या भोंदूबाबाला अरेस्ट करायला सांगतो आणि त्याच्या माणसालासुद्धा. तर इथे अशा रीतीने आता अंकुशने भोंदूबाबाला जसं शोधून काढलं तसेच जर गुन्हेगारसुद्धा लवकरात लवकर शोधून काढले आणि पकडले तर बरं होईल. याच्यामध्ये आता अंकुशची जबाबदारी कमी, पण इथे अबोली ॲडव्होकेट असूनसुद्धा ती आता अंकुशचं अर्धं काम करत असते. गुन्हेगारांना पकडायला ती जात असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस स्टेशनला आहे. आता इतकं मोठं पोलीस स्टेशन, इतकी मोठी त्याची टीम, पण तरीसुद्धा त्यातला एकही माणूस अबोलीच्या बरोबर नाही आहे. तर अबोली एकटी इथे सुप्रियाचा आता पाठलाग करते. जर अंकुशने इथे सुप्रियाचा नंबर ट्रेस केला आहे, तिचं लोकेशन कुठे आहे ते जर अंकुशला कळतं आहे, तर त्यानेसुद्धा आपल्या पोलिसांची टीम घेऊन तिथे जायला हवं ना, तिला पकडण्यासाठी. तिला पकडायला हवं आणि मग तिची चौकशी करायला हवी आहे, अगदी कसून. पण नाही, आता एकसुद्धा अबोलीबरोबर पोलीस नाही आहे. इथे आता खरोखर अबोली डिटेक्टिव्ह आहे की वकील आहे हेच कळत नाही आहे. अबोली स्वतःच आता तीर मारायला त्या ठिकाणी गेली आणि आता झाडाच्या आडून ती सुप्रियाला बघते आणि सांगत असते की सर, सुप्रिया आता एका ठिकाणी आलेली आहे. ती नक्की कुठे जाते हे मी तुम्हाला कळवते सर. तेवढ्यातच तिथे आता सुप्रियाने आपला मोबाईल बंद केलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, सुप्रियाने आपला फोन बंद केला आहे, त्याच्यामुळे आता तिचं लोकेशन आम्हाला कळत नाही आहे, ते ट्रेस होत नाही आहे. पण तू तुझी काळजी घे, कळलं ना. त्यानंतर इथे अबोली जात असताना ती म्हणत असते की सर, इथे जे काही घडतंय ना ते सगळे अपडेट मी तुम्हाला फोन करून देते. आणि तेवढ्यातच इथे आता अबोली एका डेंजर ठिकाणी जाते असं अंकुशला कळतं. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, तू डेंजरस ठिकाणी जातेस, तू मागे फिर बरं. तेव्हा इथे अबोलीला आता आवाजच येत नसतो. इथे हॅलो हॅलो अंकुश करत असतो, अबोलीसुद्धा हॅलो हॅलो म्हणत असते, पण दोघांना एकमेकांचा आवाज येत नसतो. कारण अबोली एका डेंजरस ठिकाणी आता सुप्रियाच्या मागोमाग गेलेली असते. तिला माहितीसुद्धा नसतं की त्या ठिकाणी नक्की काय आहे ते, ती जागा किती भयानक आहे हे आता इथे अबोलीला कळत नसतं. पण अंकुशला कळलेलं असतं की ती जागा जरा डेंजर झोनमध्ये आहे. त्यामुळे अंकुश अबोलीला म्हणत असतो की आताच्या आता तिथून बाहेर पड. पण अबोलीला अंकुशचा आवाज जात नसल्यामुळे आता तो तिला काही सांगू शकत नसतो. पण आता अंकुश अबोलीच्या पाठीमागे जाणार आहे. त्याचबरोबर इथे आता सुप्रिया ज्या ठिकाणी आलेली असते ती त्या रस्त्याने जात असते. आजूबाजूला आग पेटलेली असते, इथे जळकी लाकडं असतात आणि आता त्याच्यामधून सुप्रिया जात असताना अचानकपणे ती गायब झालेली असते. आता सुप्रिया गायब झाल्यानंतर इथे अबोली म्हणते की सुप्रिया नक्की गेली तरी कुठे, कुठे गेली असेल बरं सुप्रिया, मला दिसत कशी नाही आहे, असं अबोलीला वाटत असतं. त्यानंतर अबोली आता तिचा पाठलाग करत तिथे आलेली असते, पण सुप्रिया गायब झालेली असते. तेव्हा इथे अबोली आता तिला शोधत असताना एक काका मागून येतात आणि म्हणतात की तू इथे काय करतेस. तेव्हा अबोली आधी घाबरते. ती विचारते की काका, इथे एक मुलगी आली होती ना, ती कुठे गेली, ती तर दिसतच नाही आहे, ती गायब झाली का. तेव्हा इकडे काका म्हणतात, अगं बाळा, असं काय करतेस, इथे फक्त प्रेतांशिवाय काही येत नाही. अगं स्मशान आहे स्मशान, इथे तर जिवंत माणूस कधीच येत नाही, इथं प्रेतच येतात ना, मग तुला कोण इथे येताना दिसलं. त्यानंतर काका म्हणतात की जा बाळा जा, घरी जा, इथे थांबू नकोस, ही जागा थांबण्यासारखी नाही आहे. तेव्हा अबोली आजूबाजूला बघते, जळकी लाकडं जळत असतात. अबोली घाबरते, सुप्रियाला शोधण्यासाठी आलेली असते, पण सुप्रिया अचानकपणे तिथून आता गायब होते. तेव्हा इथे काकाने सुद्धा तिला इशारा दिलेला असतो की आता इथे जास्त वेळ थांबू नकोस म्हणून, तू इथून लगेचच्या लगेच आता पायता काढ घे, निघून जा, ही स्मशानाची जागा आहे. तेवढ्यातच इथे अबोली आता धावत पडत येते. तेव्हासुद्धा तिला इथे अबोली अबोली असे आवाज ऐकू येतच असतात. त्यानंतरला अबोली पुढे आल्यानंतर तिथे अंकुशसुद्धा तिला शोधत आलेला असतो. अंकुश म्हणतो, अबोली, अगं कुठे होतीस तू आणि तू इथे का आलीस, हे स्मशान आहे, तुला कळत नाही का, इथे कशाला आलीस तू. तेव्हा अबोली म्हणते, सर, ती सुप्रिया याच दिशेने गेली, पण कुठे गेली ते माहिती नाही आहे, ती अचानकपणे गायब झाली सर, गायब झाली ती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, क्रिसचा आता अंकुशला फोन आलेला असतो आणि क्रिश म्हणत असतो की सर, तुम्ही मला त्या सुप्रियाबद्दल माहिती गोळा करायला सांगितली होती, तिला कुठल्या गुन्ह्याखाली अरेस्ट केलं होतं हे शोधून काढायला सांगितलं होतं. तर सर, तिने इथे काही खोट्या साईन केल्या होत्या. 2 वर्षापूर्वी तिने खोटे हस्ताक्षर केले होते, त्या गुन्ह्याखाली तिला 2 वर्ष शिक्षा झाली होती आणि तिचं हेच काम आहे सर, लोकांना फसवणं, खोटे हस्ताक्षर करणं, हेच तिला जमत असतं. त्यामुळे इथे तिला 2 वर्षाची शिक्षा झाली होती, ही माहिती मिळालेली आहे.
तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अबोली सगळी माहिती सांगते. काकांनी सांगितलेलं असतं की कशा पद्धतीचं पौर्णिमाचं आणि तिच्या बहिणीचं सुप्रियाचं नातं होतं. तर इकडे सुप्रिया पौर्णिमाला भेटायला आली होती. त्यानंतरला जे काही घडलेलं असतं ते सगळं अबोली सांगते. आणि त्यानंतर इथे आता त्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि पौर्णिमा निघून गेली. इथपर्यंत आता काकांनी जे जे काही सांगितलेलं असतं तेवढं इथे अबोली आता अंकुशला सांगते. तेव्हा अंकुश म्हणतो की हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा आधी जेव्हा सुप्रिया आली होती ना तेव्हा तिच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. त्यानंतर जेव्हा सुप्रिया परत आली तेव्हा ती आपल्याबरोबर ठोस पुरावा घेऊन आली आणि तो ठोस पुरावा म्हणजे ते लेटर होतं. जे लेटर तिने मला दाखवलं, जे पौर्णिमाने लिहिलं होतं असं तिने सांगितलं. ती लेटर ती माझ्याकडे घेऊन आली होती आणि त्याच्यावरूनच मी काकांना अरेस्ट करायला गेलो होतो आणि त्यांना मी अरेस्ट करून घेऊन आलो होतो. पण इथे खरोखर ते लेटर आता पौर्णिमानेच लिहिलं असेल ना, काही गडबड तर नाही आहे ना, असं सुद्धा इथे अंकुश आता म्हणत असतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर म्हणजे काकू निर्दोष आहेत म्हणून मी त्यांची केस घ्यायला तयार झाले आणि त्या दृष्टिकोनातून मी ह्या केसकडे बघायला लागले. पण सर आपण असं काम केलं तर सुप्रिया निर्दोष आहे असं म्हणून जर आपण या केसकडे बघितलं तर. तेव्हा क्रिश म्हणतो, अबोली हे बघ मी काकूंना लहानपणापासून बघतोय. अगं ते दोघेजणं खरंच खूप चांगले आहेत, साधे आहेत. ते कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही, कुणाला फसवू शकत नाही, कपटी नाही आहेत गं ते. तेव्हा इथे अंकुश आता म्हणत असतो की क्रिश बरोबर बोलतोय. तेव्हा अबोली म्हणते, क्रिश मी समजू शकते तुला जे काही बोलायचं आहे ते. अरे पण आपण पटकन कुठल्याही गोष्टीवरती आता सध्या तरी विश्वास नाही ठेवू शकत, कारण तसे आपल्याकडे पुरावेच नाही आहेत, बरोबर की नाही. पण आता ते लेटर तू प्लीज मला दाखव, मला ते बघू दे. त्या लेटरमध्ये नक्की असं काय लिहिलं आहे. ते लेटर खरोखर पौर्णिमानेच लिहिलं आहे की ते लेटर सुप्रियाने लिहिलं आहे आणि पौर्णिमाचं लेटर म्हणून आपल्याला सांगते, हे सुद्धा आपल्याला बघायला हवं ना सर. त्याशिवाय आपण कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी बरोबर. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की ते लेटर खोटं असू शकतं. काकूंना फसवण्यासाठी ती असं करू शकते, त्यांच्याकडून तिला पैसे वगैरे उकळायचे असतील. तेव्हा अबोली म्हणते, सर तिला जर काकूंकडून पैसे उकळायचे असतील तर मग ती माझ्याकडे काकूंची केस घेऊ नकोस असं म्हणायला आली नसती आणि आणि तिच्या बहिणीची केस घे असं सुद्धा म्हणायला आली नसते ना सर, जर तिला काकूंकडे पैसे हवे असते तर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बरोबर आहे, हे सुद्धा तू बोलतेस ते बरोबरच आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, क्रिश मला जरा ते लेटर देतोयस का जे पौर्णिमाने लिहिलं आहे. नक्की काय गडबड आहे, नक्की या सगळ्यामध्ये सुप्रिया तर इन्वॉल्व नाही आहे ना. हे सगळं आता अबोलीला बघायचं असतं म्हणून ती इथे आता लेटर मागते. अंकुश म्हणतो की अबोली ज्या वेळेला ती पहिल्यांदा आली होती तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता आणि त्यानंतरला ती हे लेटर घेऊन आली, म्हणजे ती ठोस पुरावा घेऊन आली होती. त्यामुळे मला इथे काकूंना अरेस्ट करावं लागलं आहे. पण जर हा पुरावा खोटासुद्धा असू शकतो, बरोबर की नाही. हे लेटर ती स्वतः जर लिहून घेऊन आली असेल तर मग गडबड होऊ शकते. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणतो की हो असं सुद्धा होऊ शकतंच ना. तेव्हा इकडे अबोली आता ते लेटर बघत असते ज्याच्यामध्ये ती म्हणत असते की हे लेटर आहे. तर हे लेटर आता पौर्णिमाने का लिहिलं असेल, म्हणजे जर आता तुम्ही आत्ताच्या काळामध्ये बघाल तर आपण एखादा मेसेज वगैरे करू शकतो, आपण फोन करू शकतो. व्हॉट्सॲप आता इथे खूपच जास्त प्रचलित आहे, त्याच्यावरती ती मेसेज करू शकते. त्याचबरोबर तिच्याकडे फोन होता ना क्रिश. तेव्हा क्रिश म्हणतो की हो तिच्याकडे फोन होता. ज्या वेळेला मी तिचा मोबाईल ट्रेस केला होता तेव्हा तिचा मोबाईल त्याच लोकेशनवरती होता ज्या ठिकाणी स्फोट झाला होता, असं सुद्धा आता क्रिश तिला सांगत असतो. तेव्हा इथे पौर्णिमाकडे जर फोन होता तर तिने आत्ताच्या काळामध्ये लेटर का लिहिलं असेल ते सुद्धा आपल्या बहिणीला, आणि तिने काकूंच्या विरोधात असं का म्हटले असेल की तिला तिच्या जीवाला तिच्या आणि तिच्या मुलीच्या धोका आहे म्हणून, ते सुद्धा काकूकडून हे सगळं ती का म्हणालेली असेल असा प्रश्न आता पडलेला असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो अबोलीला सुद्धा हेच प्रश्न सतावत असतात. ती म्हणत असते की सर आत्ताच्या काळामध्ये मेसेज करू शकतो, इथे आता लेटर वगैरे कोण लिहितं ना. आणि सर तुम्ही जर हा बघाल, तुम्ही हे जर आता लेटर बघाल तर ह्याच्यावरती फक्त एकच ॲड्रेस आहे, दुसरा ॲड्रेसच नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, बरोबर, म्हणजे ज्या वेळेला आपण पत्र टाकतो तेव्हा त्याच्यावरती त्या पोस्ट ऑफिसचा सुद्धा स्टॅम्प असतो आणि ज्या ठिकाणी पत्र काढले जातात त्या पोस्ट ऑफिसचा सुद्धा स्टॅम्प असतो. त्याच्यामुळे याच्यावरती 2 स्टॅम्प हवेत, याच्यावरती तर एकच आहे. म्हणजे इथे क्रिश म्हणतो की याचा अर्थ आता सुप्रियाने जाऊन पहिल्या पोस्ट ऑफिसमधूनच हे लेटर घेतलं असेल का की घरूनच घेतलं असेल.
त्यानंतर इकडे आता सुप्रियाला चारी बाजूने घेराव घातलेला असतो. सुप्रियाला पकडलेलं असतं, तिचा एक साथीदारसुद्धा असतो. तर इकडे पोलिसांना ते दोघेजणं मारत असतात. तेवढ्यात तिथे अबोली आहे, त्याने म्हणते, सांग का तू काका काकूंना त्रास देतेस ते सांग. आणि सुप्रियाला आता पकडलेलं असतं. ते बिचारे निर्दोष आहेत. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, नाही, ते दोघेजणं निर्दोष नाही आहेत, नाही आहेत, नाही आहेत. सांगितलं ना मी, ते दोघेजणं निर्दोष नाही आहेत, त्यांनी गुन्हा केला आहे. असं इकडे आता सुप्रिया म्हणत असते. तिचा साथीदार आता पळून गेलेला असतो आणि सुप्रियाला पकडलेलं असतं.